तर षटकार हॅट्रिकसाठी मात्र राजेंद्र मारुती भोईर यांच्याकडून 1100 रुपयाचे कॅश प्राइज असेल डोके संघासाठी. चला विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. लेट्स प्ले गेम ऑन. पहिले चेंडू इथे मात्र गोलंदाजीसाठी स्ट्रायकर गोलंदाज नकुल राऊत. निश्चित आपण पाहतो सर्व स्वयंसेवक सीमारेषेबाहेर तैनात झालेत. या स्वयंसेवकांचा देखील आयोजकांच्या वतीने आणि नियोजन समितीच्या वतीने मात्र लाख लाख आभार. पहिला चेंडू इथे मात्र रवी साडी. अतिशय चांगला चेंडू. गोलंदाज नकुल. चेंडू मात्र खाली राहतोय. पहिला चेंडूचा विचार केला तर उंची फारशी चेंडू घेत नाहीये. बॅटन पॅडच्या मधोमध चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रवीचा जर विचार केला कोण विसरेल या रवी भोईरला ज्याने मात्र या मैदानावरती थैमान माजवलं होतं. तो फलंदाज स्ट्राईक एंडला. पहिला चेंडूचा निर्धाव. इथे मात्र दुसरा चेंडू ऑन साईडला चेंडू सीमारेषेबाहेर दणदणीत षटकार. मिड विकेटला बीट केले. 6 धावांसाठी छत्रपतीचा छावा. इथून मिळतील या डोके संघाला 6 धावा. तर वैयक्तिक परेश भोईरला मात्र नक्कीच एक कॅश प्राइज असेल. राजेश पाडेकर यांच्याकडून लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार परेशने मात्र लगावले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा डोके संघावरती जर विचार केला तर बक्षिसांची खैरात. कारण स्थानिक संघ घरचं मैदान याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. तर विचार केला तर भारतीय संघाला मात्र आपल्या भारत देशामध्ये कित्येक परदेशी संघ मात्र जर विचार केला तर हरवू शकत नाहीये. परंतु आता जर विचार केला तर हा संघ इथे जालना डोके संघ या संघाला इथे मात्र कोणी हरवलं नाहीये या स्पर्धेमध्ये. आता मात्र शेवटची लढत इथे मात्र या कानूरबाई संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती निश्चितच 1 ने पुरेसर केल. 1 धाव एकवटली जातीये. एका धावेच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती चहू बाजूने जे प्रेक्षक वर्ग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच दापोलीकरांचं प्रेम इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. आई गावदेवी दापोली आयोजित मोर्या ग्रुप चषक 2019 मध्ये पुन्हा एकदा या मायबापांचं सहर्ष स्वागत करतोय. मी महेश तुळे आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिले षटक मार्गस्थ असताना पुढचा चेंडू नकुल. इथे मात्र बट्टा फटका आणि स्थानिक शॉट. चेंडू खाली मात्र स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोटू मध्ये चुकी होणार नाहीये. गोलंदाज मात्र इथे झेल टिपतोय. स्वतःच्या गोलंदाजीवरती वैयक्तिक यश संपादन करतोय आपल्या कानूरबाई संघासाठी. बॅक टू द पॅव्हलियन. परेश मात्र इथून निराशाजनक बाद होतील. बिग विकेट. तर 3 षटकार जर इथून मात्र चेंडूवरती लगावले तर श्रीधर भोपी यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र इथे एटीएम चालू झाले. सुपर संडेचा दिवस मात्र कोणत्या खेळाडूसाठी लकी ठरेल हा सुपर संडे इथे मात्र आपल्याला पाहायचंय. षटकार मारा आणि पैसे जिंका असं म्हटलं इथे लॉटरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये नो बीट. इथे विचार केला तर नो मॅच लाईन मध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. अजून एक दमदार चौकार पाहायला मिळतोय फलंदाज रवीच्या बॅट मधून. बक्षीस इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. बक्षिसांची लयलूट इथे केली जाते. आता रवीसाठी सुद्धा सुवर्ण संधी. 3 चेंडू 3 षटकार लगावले तर राजेश पाडेकर यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. अजून एक मोठा फटका दमदार षटकार इथे राजेश भोईरच्या बॅट मधून. राजेश ऑन द फायर. 6 धावांसाठी षटकार. सुनील बाई त्याच्या पाठीशी एक विरा ओमसाई. आता मात्र देवाचा धावा कोणत्या संघाला करावा लागतो सातत्याने मात्र विनोद पाटील सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. रतनबुवा स्मृती चषकामध्ये नक्कीच त्यांची आठवण इथून करून देणारा हा सॉंग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. देवाचा धावा इथे मात्र करावा लागेल.
कोणत्या संघाला आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला विचार केला कानूरबाई संघ चांगली फलंदाजी करतोय. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर या कानूरबाई संघाची गोलंदाजी इथे मात्र थोडीशी महागडी ठरते. पहिलं षटक नकुलने हाताळले 2 षटकार आणि एका चौकाराच्या साह्याने तब्बल 17 धावा धावफलकावरती खर्च केल्यात. दुसरं षटक गोलंदाजीसाठी मागच्या सामन्याचा हिरो गोलंदाज वैभव इथे मात्र आपण पाहू शकता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याने मात्र चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी दाखवली. हा गोलंदाज इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू गुडल्या स्पॉटवर चेंडू पडला. चेंडू उचली खेळतोय. तत्पूर्वी विचार केला उर्वरित काम इथे 10 नंबरचा जर्सी परिधान केलेला यष्टिरक्षक इथे मात्र पाहायला मिळतोय. तिचं उर्वरित काम कंप्लीट करतोय. धावसंख्या निश्चित धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. थांबायचे इच्छितचा विचार केला पंचांचा कॉल इथे मात्र विचार केला. सतत घाई स्पीड नक्कीच सामन्याला द्यायचंय कारण सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही आणि घड्याळाचे काटे सुद्धा मात्र आपल्यासाठी थांबणार नाहीयेत. धावसंख्या धावफलकावरती विचार केला तर 17 धावा धावफलकावरती 17 आकडा म्हटला तर अशुभ आकडा मानला जातोय. पुन्हा एकदा खोल्या टप्प्याचा चेंडू सिंगलला प्राधान्य दिलं जाते. गोलंदाज धावसंख्या धावफलकावरती विचार केला नक्कीच इथे मात्र शेवटच्या सामन्यासाठी बँड पथक मात्र सज्ज होईल. कोणता संघ इथे विजय होईल आणि या बँड पथकाच्या गजरामध्ये मात्र या संघाला पूर्ण मैदानभर फिरवलं जाईल. इथे मात्र मोरिया ग्रुप चषक 2019 मध्ये आपण इथे पाहतो चांगलं आयोजन. इथून मात्र जहानमान डोके संघाला मात्र ही पर्वणी असेल कुमार शेठ भोईर यांच्याकडून मात्र बँड पथक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच पहिली स्पर्धा पुढचा चेंडू इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा रवीच्या बॅट मध्ये पाहायला मिळते. षटकार चौकार इथे मात्र निश्चितच 4 धावांसाठी आज ठाणे जिल्हा सारा दानानी तो आमच्या मंगेशबाई के नावान आज ठाणे जिल्हा सारा दानानी तो चित्राचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. चांगला स्टार्ट इथून मात्र जहानमान डोके संघाचा. पुढचा चेंडू इथे मात्र जर विचार केला तर नक्कीच अजून एक पॅकेज इथे मात्र जहानमान डोके संघाला एक पॅकेज येतोय. जर डोके संघ या सामन्यामध्ये विजय होईल तर सन्माननीय गणेश गराडे श्रीधर भोपी आणि कुमार भोईर यांसाठी मात्र एकविरा ट्रिपचं पॅकेज असेल. चित्राचा शेवटचा सामना पुन्हा एकदा या दानशूर व्यक्तिमत्वासाठी मात्र टाळ्या होऊन जाऊ द्या की आपण मात्र सातत्याने जी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला लाभली आहे. जे मात्र आयोजक इथून मात्र आपण पाहतोय नक्की जर रुपेश गायकर कुमार गायकर आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या आयोजकांची नावं घ्यावी लागतील. कारण जर विचार केला ज्याने मात्र आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली पुढचा चेंडू इथे मात्र जर विचार केला तिथे चांगला चेंडू पुन्हा एकदा चेंडू मात्र पडल्यानंतर टेक ऑफ होतोय. षटक मात्र दुसरं संपलंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12.0च्या सरासरी 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकाचा हा सामना असेल की ज्यांनी मात्र इथे आम्हाला बोलण्याची संधी दिली ते मात्र आयोजक या स्पर्धेचे रुपेश गायकर कुमार गायकर महेंद्र गायकर गणेश गराडे मच्छिंद्र गायकर ऋषिकेश गायकर तुषार गायकर सूरज गराडे सुभाष गायकर हेमंत गायकर महेश गायकर स्वप्नील गायकर बालू गायकर सचिन गायकर निवृत्ती गायकर आणि शुभन गायकर मात्र गायकर बंधू आणि गराडे बंधू यांनी मात्र दिलेलं प्रेम याच्या विनंतीला मात्र मान देऊन इथे मात्र आम्हाला बोलण्याची संधी दिली. काहीतरी चुकलं असेल आमचं तर निश्चितच माफ करा. आयोजकांचा देखील हार्दिक लाख आभार व्यक्त करतोय. तसेच मात्र आमचे मंडप डेकोरेटर्स उल्हास भोईर यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे सन्माननीय प्रसाद गायकर ज्यांच्याबद्दल सातत्याने 4 दिवस आपण डीजेच्या माध्यमातून जे गाणं इथे मात्र ऐकवलं जाते प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध केलं जाते असे डीजे मास्टर यांचा देखील मनपूर्वक आभार. आणि टेनक्रिकच्या माध्यमातून कुणाल मात्रे हे पूर्ण स्पर्धा कव्हर करतात यांच्या पूर्ण टीमचं देखील हार्दिक लाख आभार. पुढचा चेंडू इथे मात्र अक्षयचा तिसरेचा चांगला चेंडू ब्लॉकॉलच्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. चेंडू तो पुढे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू उचलला जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिजन मधून. तर पूर्वी जर फक्त जर या 2 धावा एकवटल्या जातात 26 धावा धावफलकावरती तर 2 चेंडू 2 षटकार इथून मात्र मारले फलंदाजाने कोणतेही
तर पंडित भोईर यांच्याकडे मात्र 2000 रुपयाचा कॅश प्राईज. निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे मात्र मान्यवरांची नावं घेऊ तितकी कमी आपल्याला पाहायला मिळतात. एवढे कॅश प्राईज इथे मात्र डोके संघासाठी लावले जातात, कारण घरचं मैदान या संघासाठी अनुकूल आणि पोषक असं म्हटलं जाते. कारण सातत्याने या घरच्या मैदानावरती ज्या संघाने ज्या फलंदाजाने मात्र हाकार माजवलाय तो फलंदाज देखील मैदानावरती अजूनही तग धरून उभा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला मात्र रवी भोईर, स्ट्रायकिंगला मात्र मंगेश ला आपण पाहू शकता 26 धावा धाफलकावरती. इथून मात्र तक्तीची गोलंदाजी करावी लागेल अक्षयला. 4 चेंडू शिल्लक असतील, या 4 चेंडूवरती कमबॅक करेल का गोलंदाज अक्षय. एकदा हलक्या हाताने चेंडू करून काढला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने जाईल, नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडेल. तत्पूर्वी या 2 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात बगेशच्या खात्यात आणि जयहनुमान डोके संघाच्या खात्यात सुद्धा दुहेरी धावसंख्या जोडली जाईल. 28 धावा धाफलकावरती. इथून एक धाव फार महत्वाची असेल. नक्कीच या परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र एका धावेला फार फार महत्व दिलं जात आहे. इथून मात्र धावसंख्या धाफलकावरती 28 धावा, 30 षटक मार्गस्थ, 3 चेंडू शिल्लक. नक्कीच प्रेक्षकांनी विचार केला की जर खेळाडूंसाठी मात्र जर विचार केला तर निश्चितच पारितोषिक वाढवलं जाते. 2 षटकांसाठी तब्बल 5000 रुपयाचे कॅश प्राईज. निश्चितच विचार केला तर वाकलनचे सपोर्टर राजू भोईर यांची कुठेतरी आठवण करून देत असताना सन्माननीय पंडित शेठ भोईर याला मात्र आपण पाहतोय 5000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. 2 चेंडू शिल्लक, या 2 चेंडूवरती रवीने 2 षटकार लगावले तर इथून मात्र सुपर संडे एन्जॉय करायचे. तब्बल 5000 रुपयाचे कॅश प्राईज. चला शेवटचे 2 चेंडू, पहिलं सत्र आणि पहिलं सेशन. इथून मात्र आपण पाहतोय या कानड संघाच्या वतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाज अक्षय पुढचा चेंडू. इथे मात्र गोलंदाजी 4.5 चेंडूवरती 5 धावा या गोलंदाजाने खर्च निश्चितच केल्यात. आता मात्र 2 चेंडू कशा प्रकारे फेकेल रवी साडे. पुन्हा एकदा त्रिफलाची दांडी गोल, बिग विकेट. इथून मात्र रवीची खेळी संपुष्टात. बॅक टू द पॅव्हलियन. जयहनुमान डोके संघाचा रवींद्र भोईर. माझी दैना दैना रे कन्याची माझा दैना. 1 to go. लास्ट मुवमेंट इथे मात्र पाहायला मिळेल. चौफेर बाजूने मात्र प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. इथे मात्र याची देही, याची डोळा, हा नेत्रदीपक सोहळा इथे मात्र पाहण्यासाठी जे प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू आणि गावदेवी दापिली आयोजित मोरिया ग्रुप चषक 20 एकोणीसचे पर्व इथे मात्र एन्जॉय करतोय. मेगा फायनलचा सामना कोणता संघ चषक इथून उचलणार याचं उत्तर असून या 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आम्ही टायमिंग शॉट. चेंडू मात्र बराच काळामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चुकी होणार नाही. अजून एक धक्का, बॅक टू बॅक. दुसरा धक्का इथून मात्र गोल्डन डकवर बाद होतील. रुपेश भोईर बॅक टू द पॅव्हलियन. आई माऊली माझी सावली. थँक्यू बँड पथक. चला जय हनुमान डोके संघ मैदानाचा ताबा घ्यायचा लगेच. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये.
चला ढोके संघ थँक्यू बँड पथक थांबायचे. धन्यवाद बँड पथक. इथे आपण पाहिलं नक्कीच चांगलं सुमुद्र वाचवले इथे मात्र पाहायला मिळाली बँड पथकाच्या साह्याने. मात्र सन्माननीय कुमार शेठ भोईर डोके संघाचे मात्र पाठीराखे खंबीर नेतृत्व त्यांच्या माध्यमातून इथे बँड पथक सादर केलंय या डोके संघासाठी. जर डोके संघाने मात्र इथे निश्चितच उपांत्य फेरीमध्ये विचार केला धडक मारली होती मेगा फायनल मध्ये संघ पोहोचला होता तेव्हा निश्चित केलं होतं कुमार भोईरने मनाशी एक ध्येय ठेवलं होतं त्या संघासाठी. मात्र बँड पथक आपल्या गावामध्ये नक्कीच निश्चित ही ट्रॉफी इथून मात्र घेऊन जायची वाजत गाजत. तर मात्र 3 षटक गोलंदाजी साडी आपण पाहतोय एकीचा ढोके संघ तयार होईल गोलंदाजी साडी. तर गोलंदाजीसाठी देखील सुवर्ण संधी इथे मात्र ढोके संघाचे पाठीराखे मात्र भरपूर संख्येने इथे मात्र स्थानिक संघ म्हटलं तर नक्कीच पाठीराखे संपूर्ण गाव इथे मात्र उपस्थित असेल. तर सन्माननीय राजेंद्र मारुती भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक असेल आणि पंडित शेठ भोईर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि राजेश पाटेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. निश्चितच बक्षिसांची खैरात जर एवढे पैसे आमच्यावर लावले असते तर आम्हाला काम करण्याची गरज नसती. चला सामना चालू करायचंय लगेच. डोके संघाने पहिलं षटक परेशचा पहिला चेंडू निश्चितच फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी साडे परेशला जाणला जातोय. सातत्याने चांगली गोलंदाजी या मैदानावरती ज्याने साकारली आहे पाहतोय नक्कीच पंचाच्या भूमिकेत. तर तिसरे पंच इथे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचंय ज्याच्या वेळी मात्र गोलंदाजीमध्ये दोष आढळतो त्या वेळी नक्कीच तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. चला लगेच जायचंय. चला निश्चितच महेंद्र थोळे आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत यायचे. रुपेश गायकर स्क्वेअरलेगचे पंच शशिकांत लोंगले मुख्य पंच अशी रचना इथे मात्र केली जाईल आयोजकांच्या वतीने. तर जेव्हा गोलंदाजीमध्ये मात्र दोष आढळला जातोय कारण थोडस ऍक्शन इथे मात्र कुठेतरी चुकीची वाटली फलंदाजाला त्यामुळे एकीचा आक्षेप नोंदवला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र शतरक्षक चेंडू खाली शतरक्षक तिथून छेल सोडला जातोय. छेल मात्र तिथे जमिनीला दान होते वाघाची शिकार होती. इथे मात्र दैव बलवंतर म्हणावं लागेल वैभव ज्याने मात्र मागचा सामना आपल्या बाजूने चुकवलाय तो फलंदाज इथे मात्र फलंदाजी करतोय. इथे मात्र विचार केला वॉर्निंग दिलीये गोलंदाजाला धावसंख्या धापकावर तिथे विचार केला नक्कीच पंच महेंद्र धुळे यांच्या माध्यमातून स्ट्रिक्ट वॉर्निंग असेल. कारण महेंद्र धुळेने मात्र विचार केला वराडी संघाचा एका गोलंदाजाला बॅन दिला होता पहिल्या दिवशी याच मैदानावरती. कृत्य मित्रांनो कुठल्याही प्रकारे गोलंदाजाने करायचं नाहीये. एकदा निश्चितच अतिशय चांगली चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाजी साडी. तर विचार केला तर कुठल्याच स्पॉट चेंडू पडला त्यानंतर मात्र चेंडू इथे मात्र यष्टांचा वेध घेतोय की काय असं वाटलं होतं पण तो चेंडू मात्र टेक ऑफ झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत अजून एक निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली कामगिरी या गोलंदाजाची राहिली. 30 धावांचं लक्ष्य 10.00च्या सरासरीने मात्र धावगती ठेवावी लागेल. अद्याप 3 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संत सुरुवात कानरबाई संघाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चित्तच आवाज इथे मात्र कोणत्याही प्रेक्षक विचार केला तर टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांततामय इथे वातावरण मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय.
ही शिस्त या स्पर्धेची. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा शॉट्स कव्हर रिझन मध्ये डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रयत्न फसला जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते निकेश. इथे मात्र वेगाने चेंडूचे अडवणी करतात. चेंडूची फेकी सुद्धा इथे मात्र जलद गतीने पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. ज्या निकेशच्या हातातून मात्र एक झेल निसटला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. फक्त सिंगल येते. वैभव आणि तेजस अशी जोडी सलामीची मैदानावरती जे ट्रम्प कार्ड इथे मात्र वापरलेत. सलामी साडी अद्याप 2 चेंडूची फेकी. इथे मात्र बॅलन्स असेल. एक क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिझन मध्ये, एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन रिझन मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पुढे सरसावलं निकेश. निकेशला मात्र चेंडूने घेरले असं म्हणायला काही हरकत नाही. सातत्याने 3 चेंडू जर आपण पाहिलं तर नक्कीच निकेशकडे सातत्याने चेंडू जातोय. जसं की त्याचा विचार केला चेंडूला माहिती आहे त्या चेंडूने जर विचार केला निकेशने झेल एक सोडलाय. 2 चेंडू मात्र अडवलेत. 4 धाबा दाफलकावरती 30 धाबांची गरज असताना शेवटचा चेंडू 1 to go. सामना करेल वैभव. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. अतिशय चांगला फटका वैभवच्या बॅट मधून. दणदणीत षटकार इथे 6 धाबांसाठी. जी स्ट्राईक रेट आस्किंग रन रेट होतं 10.00 ते आस्किंग रन रेट इथे दाफलकावरती पाहायला मिळते. एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाबा. मात्र 12 चेंडू आणि 20 धाबांची गरज. काडोर बॉईज संघ इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच दोन्ही संघ आता मात्र देवाचा धावा इथून करतील. देव केला तेव्हा नाही पावला आणि कर्म करत गेलं तेव्हा मात्र न सांगताच धावला असं म्हटलं जातंय. देवाचा धावा कुठेतरी करावा लागेल या दोन्ही संघासाठी. गोलंदाजाची वर्चस्व की फलंदाजाचं वर्चस्व या सामन्यामध्ये पकड निर्माण करेल. धावसंख्येचा विचार केला इथून मात्र चांगली गोलंदाजी साकारली गोलंदाजाने. तर हनुमान डोके संघ या सामन्यावरती आपले वर्चस्व आणि पकड निर्माण करेल. आणि फलंदाजी इथून मात्र चांगली झाली वैभव आणि तेजस्वी. तर निश्चित त्याचा कानोर संघ इथे मात्र कमी चेंडूमध्ये सामना फिनिश करेल. चला सामन्याला स्पीडअप करायचे. पंच जास्त वेळ होतोय. इथे तर बरोबर 6 वाजलेत. बरोबर काट्यावर काटा इथे मात्र आपण सरळ रेषेमध्ये समांतर रेषेमध्ये जर आपण पाहिलं तर या स्क्रीन पासून त्या स्क्रीन पर्यंत काटे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू ते मात्र अतिशय चांगला चेंडू. इथे मात्र जर विचार केला तर दिशा पाहावी लागेल की तो चेंडू डाव्या स्टिकच्या मात्र बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी चेंडू इथे मात्र घेरलाय. हा चेंडू खराब इथे मात्र जरूर दर्शवला. नियम क्रमांक 22 नुसार अवांतर चेंडू. प्रत्येक चेंडूवरती समीकरण इथे मात्र बदलताना दिसेल आपल्याला. निश्चितच 12 चेंडू 20 धाबांची गरज असताना 12 चेंडू 19 धाबांचं समीकरण. मैदानामध्ये कोणता संघ इथे मात्र विजय होईल. हू विल विन द मॅच. मॅच इज बट व्हेरी कलरफुल. मेगा फायनलचा सामना जसा हवा तसा मात्र प्रेक्षकांना मिळालाय. पुन्हा एकदा चेंडू मात्र बराच कालावधीमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. रुपेश मोहोळ चेंडू खाली झेल तिथे टिपला गेलाय. बिग विकेट. मोठा मासा मात्र गळाला. तेजसची खेळी संपुष्टात. बिग विकेट. बॅक टू द पॅव्हलियन. तेजस राऊत. इथे मात्र मंगेश साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक विकेट साठी पंडित भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण पहिलं गडी इथे मात्र बाद केलाय गोलंदाज मंगेशने. त्यासाठी मात्र सुपर संडे निश्चित एन्जॉय करेल मंगेश. चांगली गोलंदाजी इथून मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का. चांगला कमबॅक. पहिला चेंडू मात्र तर राजेश पाडेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक मंगेश साठी. रुपेश भोईर सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज राजेश पाडेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. एकदा मात्र दिशा देण्याचं काम इथून करायचं होतं फलंदाजाला. चेंडू मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर निश्चितच वरून चेंडू इथं मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू सातत्याने विचार केला. एक निर्धाव चेंडू इथून मात्र संजीवनी देईल
या 2 चेंडूवरती एक गडी बाद केलाय गोलंदाज मंगेशने आणि एक अवांतरच्या स्वरूपाने धाव खर्च केली. धावफलकावरती धावा 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 19 धावांची गरज असेल. उर्वरित 10 चेंडू 19 धावा. प्रत्येक विकेटसाठी ते कंटिन्यू असेल. 500 रुपये पारितोषिक. पुढचा चेंडू इथे मात्र मंगेशचा एकदा ऑनसाइडला चेंडू चढवला गेला. क्षेत्ररक्षक तिथे रुपेश. अजून एक झेल. बॅक टू बॅक त्याच दिशेने मात्र झेल टिपला जातोय. 2 फलंदाज इथून बाद होतील. मोठे धक्के कानर बॉईज संघाला. तर तेजस बाद झाला. बॅक टू बॅक वैभवची खेळ सुद्धा संपुष्टात. थांबायचे. बँड पथक थांबायचे. बँड पथक थांबायचे. बँड पथक थांबायचे. एक षटकानंतर आपल्याला संधी देण्यात येईल. आता कोणत्या प्रकारचा आवाज करायचा नाहीये. तर रुपेशसाठी मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय पंडित शेठ भोईराज कडून. अतिशय चांगली गोलंदाजी होते मैदानावरती. गोलंदाज मंगेश कडून धावसंख्या स्थिरावली. पूर्ण त्याचा विचार केला. 4 चेंडूची फेकी केली. अद्याप एकही धाव खर्च केली नाही. अवांतर स्वरूपाने मात्र धाव खर्च केली गोलंदाज मंगेशने. तर विचार केला एकंदरीत बक्षिसांची लयलूट इथे मात्र या गोलंदाजावरती देखील केली जाते आणि रुपेशवरती सुद्धा केली जाते. अतिशय चांगला फटका. चेंडू मात्र भिरकावून दिलाय सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी ऑन साइडला ब्रँडेड षटकार. तर येणारे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. बघा सामना अजून बॅलन्स मैदानावरती. सामना टर्न करेल का कानोड संघ. इथे मात्र जर विचार केला ज्या गोलंदाजीने मात्र चांगली गोलंदाजी साकारली त्याच्या जोरावरती हा डोके संघ इथे मात्र विजयाचे स्वप्न पाहू शकतो का. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा नक्कोसाठी ऑनसाइडला चेंडू तटवला गेलाय. एक धाव इथे मात्र कंप्लीट. रुपेश चेंडू खाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. फेकी येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती 2 पुढे सरकेल. 19 धावा. येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज. डीजे डीजे मॅडी सामन्याला पंच जास्त वेळ इथे मात्र खर्च करायचा नाहीये कारण अंधारमय वातावरण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला दापिवली तर विचार केला. एका बाजूला ढोके तर दुसऱ्या बाजूला निश्चितच कानोड बॉईज संघ. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं कोणता संघ जिंकेल याचं उत्तर अजूनही प्रेक्षकाला मात्र समजलेलं नाहीये. कारण जर विचार केला अजूनही बंद लिफाफ्यामध्ये याचं उत्तर मात्र ठेवलंय गुपित. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. चला सामना लगेच चालू करायचंय. दिनेश राऊत इथे मात्र दिनेश आपण पाहू शकतात हेलिकॉप्टर शॉट दिनेशचा देखील आपण एक पाहिलाय. एक व्हिडिओ दिनेशची व्हायरल जरूर झाली होती. चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला देखील मिळाला होता. तर मात्र तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 11 धावा. एकदा मिस टायमिंग शॉट. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज मात्र बाद होतील. पाच चेंडू आणि 11 धावांची गरज.
कोणता संघ इथून मात्र विजय होईल आणि या 1983चा चषक इथे मात्र कपिल देवने उचलला होता वर्ल्ड कप इथून मात्र कोण उचलेल या स्पर्धेचा मोरिया ग्रुप चषक 2019चा एका बाजूला विचार केला तर कानरबाई संघ फलंदाजी करत असताना पूर्णपणे दडपण इथे मात्र चौफर बाजूने प्रेशर पाहायला मिळतंय तर मात्र 5 चेंडू ज्या गोलंदाजाच्या हाती हे सूत्र सोपवले सामन्याचं सूत्र नसेल तर सामना असेल या गोलंदाजाने मात्र मेडल षटक हाताळलंय तो गोलंदाज रवी पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला साईडला क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्याच्या वेगाने मात्र विजय वाक्याच्या बाहेर जरूर होता चेंडू आणि या 2 धावा इथे एकवडल्या जातील नकुल इथे मात्र फलंदाजी करत असताना डिप विकेट रिझल्ट मध्ये मात्र धावफलक आपण पाहतो दुहेरी अंकाने पुढे सरकतोय 21 धावफलकावरती येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज इथून मात्र एकान मोठा फटका जर या 4 चेंडू मध्ये लगावला तर सामन्याचं चित्र बदलेल आणि एक निर्धाव चेंडू इथून मात्र रवी भोईर मात्र संजीवनी देईल कानूर संघाला इथे मात्र निर्धाव चेंडू जरूर होता 22च्या स्वरूपात एक धाव एकवडली जाते आता मात्र दोन्ही संघावरती तेवढंच प्रेशर इथे मात्र पाहायला मिळते दोन्ही संघ एकाच ताकदीचे दोन्ही संघ तुल्यबळ संघ इथे मात्र पाहायला मिळतात शेवटच्या सामन्यामध्ये मोरिया ग्रुप चषक 2019ची मेगा फायनलची ही लढत तर एक डॉट चेंडू इथून मात्र 2000 रुपये कॅश प्राइज असेल पंडित शेठ भोईरांकडून बघा डॉट चेंडूसाठी सुद्धा मात्र 2000 रुपये इथे मात्र जे 8 घंटे मात्र घाम घालतात त्याला 500 रुपये मजुरी असते इथे एका डॉट चेंडूला 2000 रुपये कॅश प्राइज फलंदाज मात्र बाद होतील इथे मात्र जर विचार केला तर फलंदाज बाद होतील अक्षय दोन चेंडू आणि 8 धावांची गरज बघा सामना कुठे होता आणि कुठे नेऊन ठेवलाय चला सर्व स्वयंसेवकांनी मात्र सीमारेषेचा ताबा इथून मात्र घ्यायचं 2 चेंडू साडी या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके इथून मात्र लावावे लागतील फलंदाज नकुलला फलंदाज सतीशला एखादा नकुल इथे मात्र क्रॉस झाले नव्हते 2 चेंडू 8 धावा टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांना एक विनंती असेल नक्कीच टाळ्यांचा गडगडाट या चौथ्या बाजूने होऊन जाऊ द्या 2 चेंडू साडी रवी साडी सुद्धा टाळ्या आणि सतीश साडी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा चेंडू बॅट अंपायरच्या मधून निघून जातो चेंडू मात्र निर्धाव 2000 रुपयाचं कॅश प्राइज सामना देवी बॅलन्स पाहायला मिळतोय थांबायचंय जल्लोष या चेंडू नंतर करायचंय सामन्याला विलंब करायचा नाहीये या चेंडूवरती मात्र 1-2 धावा आल्या असत्या तर नक्कीच नकुलने इथे कुठेतरी सामना टर्न केला असता पण तो तसं झालं नाही सतीश कडून कुमार भोईर यांनी मात्र जे इथे आयोजन केलंय बँड पथकाचं आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय हा सामना इथे मात्र गमावलाय कानरबाई संघाने आणि अंतिम विजेता संघ जय हनुमान ढोके संघ ठाणे कल्याण भिवंडी शहरामध्ये नाव फेमस सुनील भाई ठाणे कल्याण भिवंडी शहरामध्ये नाव